Hello friends, welcome to Polity Simplified series of Gnandeep Academy. Today's article is article number 20, protection in respect of conviction for offenses. बेसिकली काय आहे, आर्टिकल 20 हा सुद्धा एक फंडामेंटल राईट आहे, पण हा तुम्हाला कुठं प्रोटेक्शन देतो तर जो एखादा गुन्हा तुम्ही केलाय आणि या गुन्ह्याचा दोष सिद्धी झाले म्हणजे कन्व्हिक्शन झालंय, थोडक्यात काय तुमच्यावरचा गुन्हा सिद्ध झालाय. दोष सिद्धी म्हणजे काय, सिंपल प्रोसेस असते ना, तुम्ही काहीतरी गुन्हा केलाय, मग गुन्हा झाल्यानंतर त्यावर पोलीस येणार, इन्व्हेस्टिगेशन करणार, कोर्टामध्ये सगळं प्लीडिंग होणार, सगळं डिस्कशन होणार, मग फायनली जज स्वतःचं वर्डिक्ट अनाऊन्स करणार, डिसिजन अनाऊन्स करणार, आणि मग डिसिजन अनाऊन्स केल्यानंतर मग सरतेशेवटी काय होणार, तुमच्यावरचा आरोप सिद्ध होणार. याला म्हणायचं दोष सिद्धी, कन्व्हिक्शन. मग बेसिकली काय, जर तुम्ही केलेल्या गुन्ह्यामध्ये तुमचा आरोप सिद्ध झाला, तुमच्यावरील आरोप सिद्ध झाला, तर हा आरोप सिद्ध झाल्यानंतर या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला कोणकोणते फंडामेंटल राईटचे प्रोटेक्शन्स आहेत. विचित्र वाटतं की नाही, एखाद्या व्यक्तीवरचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला आपलं संविधान प्रोटेक्शन देतं, फंडामेंटल राईट देतं. का देतं? 100 चोर सुटले तरी सुद्धा चालतील, एका संन्याशाला शिक्षा होता कामा नये. बेसिकली काय, कोणत्या इनोसेंट व्यक्तीला त्याने जेवढा गुन्हा केला तेवढीच त्याला शिक्षा व्हायला हवी, त्याच्या पलीकडे त्याला शिक्षा होता कामा नये, हे आपल्या संविधानाने ठरवून दिलेलं आहे. त्यामुळे हा पर्टिक्युलर आर्टिकल 20 महत्वाचा आहे. सो आर्टिकल 20 काय सांगतं, ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, या गुन्हा केलेल्या व्यक्तीवरचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर, कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यानंतर या व्यक्तीला काय शिक्षा दिली जाईल, आणि या दिलेल्या शिक्षेपासून जर शिक्षा जास्त होत असेल, अनाठाई होत असेल, विनाकारांची होत असेल, तर या व्यक्तीला काय संरक्षण दिलं जाऊ शकतं, दॅट इज आर्टिकल 20. ते काय आहे, ते आर्टिकल 20 आहे. 3 महत्वाचे क्लॉज आहेत यामध्ये, आपण अंडरस्टँड करूया. सगळ्यात पहिला क्लॉज आहे ज्याचं नाव आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. मी इथं समजून सांगण्याच्या अगोदर तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगतो. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. समजा आजच्या तारखेला तुम्ही एखादा गुन्हा केलाय, आजच्या तारखेला तुम्ही एखादा गुन्हा केलाय, तर मग नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ काय म्हणतं, या गुन्ह्यामध्ये तुम्ही गुन्हा केलाय, तुमचा गुन्हा सिद्ध झालाय, आता तुम्हाला शिक्षा द्यायची वेळ आलीये, तर मग ही शिक्षा देत असताना हा गुन्हा घडण्याच्या अगोदरच्या तारखेला जो कायदा होता तोच कायदा अप्लाय केला जाईल. तुम्ही गुन्हा घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी नवीन कायदा करून हा नवीन कायदा मागच्या तारखांना अप्लाय करू शकत नाही. आज जो गुन्हा घडलाय, हा गुन्हा घडण्याच्या वेळेच्या अगोदरचा जो कायदा आहे तोच कायदा या ठिकाणी अप्लाय केला जाईल. नवीन कायदा बनवून हा कायदा मागच्या तारखेला अप्लाय केला जाणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या गुन्ह्यासाठी या जुन्या कायद्यामध्ये जी शिक्षेची तरतूद आहे तीच शिक्षा या व्यक्तीला दिली जाईल. नवीन कायदा करून हा कायद्यातील नवीन शिक्षा जुन्या तारखेला लागू केली जाणार नाही. बरोबर आहे, लक्षात. फक्त इथे एक अपवाद आहे, हे जे प्रोव्हिजन आहे हे प्रोव्हिजन फक्त क्रिमिनल केसेसला लागू होतं, फक्त क्रिमिनल केसेसला हे लागू होतं. हे प्रोव्हिजन टॅक्स लॉ आणि सिव्हिल केसेस याला हे प्रोव्हिजन लागू होत नाही. लक्षात ठेवा, हे प्रोव्हिजन फक्त क्रिमिनल केसेसला लागू होतं, हे प्रोव्हिजन टॅक्स लॉ आणि सिव्हिल केसेसला लागू होत नाही. चला आता प्रोव्हिजन समजून घ्या. नो पर्सन याचा अर्थ काय, आर्टिकल 20 इज ऍप्लिकेबल टू सिटीजन ऍज वेल एज नॉन सिटीजन. नो पर्सन शॅल बी कन्व्हिक्टेड, म्हणजे त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर ऑफ एनी ऑफेन्स, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषारोप केला जाणार नाही, एक्सेप्ट फॉर व्हायोलेशन ऑफ लॉ इन फोर्स ऍट द टाइम ऑफ कमिशन ऑफ द ऍक्ट चार्ज ऍज अन ऑफेन्स. म्हणजे त्याने ज्या वेळेस तो गुन्हा केलेला आहे त्यावेळेला जो कायदा अस्तित्वामध्ये होता तोच कायदा या व्यक्तीला अप्लाय केला जाईल. इतर कोणताही कायदा या व्यक्तीला अप्लाय केला जाणार नाही, किंवा गुन्हा घडलेल्या दिवसानंतर एखादा कायदा करून हा कायदा मागच्या तारखेला अप्लाय केला जाणार नाही. नॉर बी सब्जेक्टेड टू अ पेनल्टी ग्रेटर दॅन दॅट
which might have been inflicted under the law in force at the time. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्या कायद्यामध्ये जी पेनल्टी दिलेली तीच पेनल्टी या व्यक्तीला लागू केली जाईल. गुन्हा घडलेल्या तारखेनंतर नवीन कायदा करून नवीन दंड ठरवून हा नवीन कायदा आणि नवीन पेनल्टी मागच्या तारखेला अप्लाय केली जाणार नाही. याला म्हणायचं नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. फक्त लक्षात घ्या, हे जे प्रोव्हिजन आहे इट इज ऍप्लिकेबल टू क्रिमिनल केसेस ओनली. It is not applicable to taxation law. It is not applicable to civil cases also. Not applicable to taxation law. Not applicable to civil cases also. यात second जो part, second clause काय? No person shall be prosecuted and punished for the same offense more than once. एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, आज समजा 1 जानेवारी आहे. 1 जानेवारीला एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, मग याला आपण काय केलं, जेलमध्ये टाकलं. याला आपण जेलमध्ये ठेवलं कोणत्या महिन्यापर्यंत, ऑगस्ट महिन्यापर्यंत. ऑगस्ट महिन्यापर्यंत सगळ्या प्रोसिडिंग सुरू होत्या, सगळे खटले सगळे सुरू होते. ऑगस्ट महिन्यामध्ये न्यायालयाने या व्यक्तीला काय केलं, शिक्षा ठोठावली आणि न्यायालयाने सांगितलं की या गुन्हेगार व्यक्तीचा दोष सिद्ध होतोय, या व्यक्तीला 12 महिन्यांची शिक्षा द्या. किती महिने, 12 महिने, 12 मंथ. आता हे 12 महिने काउंट करताना ज्या दिवशी निकाल दिलाय त्या तारखेपासून 12 महिने काउंट नाही होणार. या ऑगस्ट महिन्याच्या अगोदरपर्यंत जेवढे दिवस हा व्यक्ती जेलमध्ये होता, जेलमध्ये असणं महत्वाचं आहे, जेवढे दिवस हा व्यक्ती जेलमध्ये होता तेवढे दिवस या 12 महिन्यांमधनं मायनस होतील. म्हणजे समजा 1 तारखेपासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत हा व्यक्ती कंटिन्यू जेलमध्ये होता, एकही दिवस बाहेर गेला नाही, तर मग हे डिसिजन दिल्यानंतर ऑगस्ट पासून हा व्यक्ती फक्त किती, 4 महिने जेलमध्ये राहील. याला म्हणायचं नो डबल जिओपार्डी. नो डबल जिओपार्डी. आलं लक्षात? सिंपल कन्सेप्ट आहे. एकाच गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही. नो डबल जिओपार्डी. सेकंड पॉइंट. थर्ड तो आहे नो पर्सन अक्युज्ड ऑफ एनी ऑफेन्स शाल बी कंपेल्ड, म्हणजे त्याला फोर्स करणं, टू बी विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. याला एक शब्द आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. काय शब्द आहे? नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. हे आहे नो डबल जिओपार्डी. पहा, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, नो डबल जिओपार्डी. याचा अर्थ काय? समजा तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला घेतलं, जेलमध्ये नेलं, त्याला धुतला, फुल मारला आणि मारून मग काय केलं, त्याला त्याच्या हातातनं त्याच्या अक्षरातनं लिहून घेतलं, हो मी असा असा गुन्हा केलेला आहे. एक व्हिडिओ आणला, व्हिडिओ त्या समोर मांडला, त्याला म्हणलं की म्हण मी गुन्हा केला. तो व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणला हो मी गुन्हा केलाय. त्याच्या हातातनं लिहून घेतले, त्याच्या 10ला 10 अंगठ्यांचे ठसे घेतलेत, सगळ्या अँगलने त्याचा व्हिडिओ काढला, त्या रील्स पण बनवल्या 2-4. हो मी गुन्हा केलाय, हो मी गुन्हा केला, हो मी गुन्हा केलाय. हे सगळं झालंय आणि मग तुम्ही ही पर्टिक्युलर गोष्ट घेऊन कोर्टामध्ये आणले. तर मॅजिस्ट्रेट त्या गुन्हेगाराला पहिला प्रश्न विचारतात, बाबा तुला या पोलीस ऑथॉरिटीज अगेन्स्ट काही कंप्लेंट आहे का? जर तर म्हणला हो मला यांनी मारले, तर न्यायाधीश म्हणतात अगोदर तुला यांनी कसं काय मारलं बघू, आपण ती केस मिटू, मग दुसरी केस मिटू. दुसरा मुद्दा, समजा न्यायाधीश त्या गुन्हेगाराला म्हणले की तू तुझ्या हातामध्ये लिहून दिले की तू गुन्हा केलाय, सोबत तू व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणते की हो मी गुन्हा केलाय, तर तू स्वतःच्या विरुद्ध साक्ष देतोय, हा गुन्हा तुला मान्य आहे का? या व्हिडिओत जे तू बोललाय आणि या कागदावर जे तू लिहून दिलंय तुझ्या अक्षरामध्ये किंवा कुणाच्या अक्षर ज्या ठिकाणी तुझे ठसे आहेत हे तुला मान्य आहे का? जर समजा त्या गुन्हेगाराने न्यायदंडाधिकाऱ्यासमोर, ज्युडिशरी समोर नाकारलं की हे गुन्हे, हा व्हिडिओ, हे सगळं लिहून घेणं माझ्याकडनं जबरदस्ती करून घेतलेली आहे, तर त्या केसमध्ये या व्यक्तीने स्वतःच्या विरुद्ध पोलिसांसमोर दिलेली साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. दॅट इज नो पर्सन अक्युज्ड ऑफ एनी ऑफेन्स शाल बी कंपेल्ड, त्याला तुम्ही फोर्स नाही करू शकत, शाल बी कंपेल्ड टू बी अ विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. आलं लक्षात? थोडक्यात काय, सर्वसामान्य व्यक्तीला, छोटे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना किंवा गुन्हेगाराला जर त्याचा जेवढा दंड असेल तेवढा दंड मिळायला हवा, मात्र त्या ठिकाणी त्याचा बळीचा बकरा कोणत्याही पद्धतीने बनवता कामा नये. यासाठी आर्टिकल 20 मध्ये
केलेल्या 3 महत्वाच्या तरतुदी आहेत. परत एकदा सांगतो 3 महत्वाच्या तरतुदी. पहिली तरतूद आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, दुसरा आहे नो डबल जिओपार्डी, तिसरं आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. थँक्यू.